महाराष्ट्रामध्ये मुलींना जे शिक्षण आहे हे आता मोफत झालेलं आहे। याबद्दलचं जे अपडेट आहे ही उपलब्ध झालेली आहे आणि सर्व जे कॉलेजेस आहेत त्यांनासुद्धा जे परिपत्रक आहे हे देण्यात आलेलं आहे आणि मुलींना आता जी फी असेल ती फी कोणतेही कॉलेज घेऊ शकत नाही आहे, अशा प्रकारची जी माहिती आहे ही शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। आणि त्याबद्दल एक अपडेटसुद्धा देण्यात आलेली आहे की आता कोणतीही तुम्हाला अडचण असेल, कोणतेही कॉलेजेस तुम्हाला जर एक्स्ट्रा फी मागत असेल तर तुमच्याकडे 2 हेल्पलाईन नंबरसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत। तुम्ही त्यांच्याकडून कॉल करून त्यांना संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर यामध्ये बघू शकता तुम्ही की ज्याही पालकांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्या पालकांच्या ज्या मुली आहे त्या पदवी म्हणजे डिप्लोमा, पदविका म्हणजे डिग्री आणि PG अशा प्रकारे मोफत शिक्षण देण्याचे जे GR आहे तो शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। आणि या योजनेबद्दल कोणत्याही पालकांना किंवा मुलींना अडचण असेल तर त्यांच्यासाठी 2 हेल्पलाईन नंबर दिलेले इथे तुम्ही बघू शकता। तुम्ही यांना जेही वर्किंग डेज आहे सुट्या सोडून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फोन करू शकता। तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन यांच्याकडून देण्यात येणार आहे। परंतु जर तुम्हाला ऑलरेडी कॉलेजकडून जर मोफत सांगितलं असेल तर तुम्हाला कॉल करायची गरजसुद्धा राहणार नाही आहे। ज्यांना अडचण असेल ते कॉल करू शकतात किंवा ज्यांना काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते सुद्धा या नंबरला कॉल करू शकतात। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। आणि या योजनेसाठी एक साईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे mahdbt.maharashtra.government.in तर या साईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट देण्यात येईल, कारण यामध्ये 2 फॉर्म असणार आहे। एक असणार आहे फर्स्ट इयर स्टुडंट आणि एक असणार आहे रिन्युअलमध्ये कोण येणार आहे, जे सेकंडला गेले, थर्डला गेले, फोर्थला गेलेले हे स्टुडंट रिन्युअलमध्ये येणार आहे। म्हणून यांच्याकडे 2 फॉर्म येणार आहे आपल्याजवळ आणि ते तुम्हाला फिल करायचे आहे। कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व ज्या अपडेट राहणार आहे, जेही मुलींना शिक्षण मोफत देण्यात येणार आहे त्याबद्दलच्या अपडेटवर तुम्हाला लक्ष ठेवणं आहे, कारण तुम्हाला अर्ज भरणं हे गरजेचं आहे। जे विद्यार्थिनी अर्ज भरेल त्याच विद्यार्थिनी यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि बाकीच्या विद्यार्थिनींना पैसे पेड करावे लागणार आहे। जेही तुम्ही फी भरत आहे ऑलरेडी जेही फी भरत असाल ती फी तुम्हाला कंटिन्यू राहील। जर तुम्हाला फी माफ पाहिजे असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागणार आहे। तर अशाबद्दलची ही एक अपडेट होती। तर ज्याही पालकांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल ते टोल फ्री नंबरला कॉल करू शकतात आणि ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात। याबद्दलची जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण फॉर्म फिलअपचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, कारण या व्यतिरिक्त तिथे सुद्धा बाकी अपडेट दिल्या जात आहे। तर स्कॉलरशिप व जेही एज्युकेशन असतात याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत। तर त्या सर्व अपडेट तुम्हाला मिळण्यात याव्या यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।